नमस्कार। सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात मोठा वाद निर्माण झालाय। एका व्हिडिओमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होत आहे आणि या प्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केलाय। विशेष म्हणजे या प्रकरणात नाव समोर येत आहे मृणाल जाधव या तरुणीचे। ती बदलापूरमधील एका राजकीय पदाधिकाऱ्याची मुलगी असल्याचं सांगितले जात आहे। पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। मृणाल जाधव नावाच्या एका तरुणीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ किंवा पोस्ट शेअर केली होती। या पोस्टमध्ये प्रभू श्रीरामांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आलाय। ही पोस्ट सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर काही वेळातच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नागरिकांनी आणि काही संघटनांनी यावर आक्षेप घेतला। त्यांच्या मते या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्यात। या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांपर्यंत पोहोचली। महत्त्वाची बाब म्हणजे मृणाल जाधव या बदलापूरमधील एका राजकीय पदाधिकाऱ्याची मुलगी असल्याचं सांगितले जात आहे। त्यामुळे या प्रकरणाकडे अधिक लक्ष वेधले गेले। सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या वेगाने पसरल्यानंतर बदलापूर परिसरात या विषयावर जोरदार चर्चा सुरू झाली। या प्रकरणानंतर काही संघटनांचे कार्यकर्ते बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गेले आणि संबंधित तरुणीवर कारवाई करण्याची मागणी केली। पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने कारवाई केली। मिळालेल्या माहितीनुसार मृणाल जाधव यांच्या विरोधात संबंधित कायदेशीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून घटनेबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे। दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याने पोलिसांनी नागरिकांना विशेष आवाहन केलंय। पोलिसांचे म्हणणे आहे की ही वादग्रस्त पोस्ट किंवा व्हिडिओ पुन्हा शेअर करू नये। असे केल्यास संबंधित व्यक्तींवर देखील कायदेशीर कारवाई होऊ शकते असा इशाराही पोलिसांनी दिलाय। या प्रकरणाचे पडसाद केवळ बदलापूरमध्येच नव्हे तर राजकीय पातळीवरही उमटताना दिसत आहेत। काही नेत्यांनी या घटनेत निषेध व्यक्त केलाय। तसेच अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजात तणाव निर्माण होऊ शकतो असेही मत व्यक्त करण्यात आले। संबंधित प्रकरण समोर आल्यानंतर पक्षाच्या वतीने देखील प्रतिक्रिया देण्यात आली आहे। अशा प्रकारचे वक्तव्य निंदनीय असल्याचं सांगण्यात आले असून या प्रकरणात कायद्यानुसार योग्य कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्ट भूमिका मांडली आहे। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आणि चौकशी केली जात आहे। चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील माहिती समोर येईल असेही सांगण्यात येत आहे। दरम्यान सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी जबाबदारीने वागावे आणि कोणतीही वादग्रस्त माहिती शेअर करताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन देखील पोलिसांनी केले। सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि पुढील काही दिवसात या प्रकरणात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे। दरम्यान या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या सोप्या भाषेत पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।